जिल्ह्यातील सर्वात मोठी ठाणे महानगरपालिका बजेटमध्ये मागेच 10 वर्षात नवी मुंबईची 4,728 कोटीने तर ठाणे महानगरपालिकेची 3,421 कोटीने वाढ. सन 1863 मध्ये महापालिका आणि 1982 मध्ये स्थापन झालेली ठाणे महानगरपालिका ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुनी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मात्र या पालिकेचा प्रवास कूर्म गतीने सुरू आहे. अवघ्या 10 वर्षात नवी मुंबई महानगरपालिकेने 4,500 कोटीने झेप घेतली आहे, तर ठाणे महानगरपालिकेला रडत आणि रखडत 3,400 कोटींची झेप घेता आली आहे. हे लाजिरवाणे असून 3 दिवस चाललेल्या चर्चेनंतर सदस्यांनी मांडलेल्या सर्वच सूचना ग्राह्य धरण्यात येणार आहेत का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. सन 2016-17 साली नवी मुंबई महानगरपालिकेकडून 1,975.84 कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. यंदा हाच अर्थसंकल्प 6,704.83 कोटींचा आहे. तर सन 2016-17 मध्ये 2,800 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 6,221 कोटींचा आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षात नवी मुंबईने 4,728.49 कोटी तर ठाणे महानगरपालिकेने 3,421 कोटींची झेप घेतली आहे. सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्यांनी ठाण्याचा विकास साधलाच नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे. ठाणे महानगरपालिकेनंतर तब्बल 10 वर्षांनी स्थापन झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेला एवढी झेप घेता येत असेल तर ठाणे महापालिकेचे हे अपयश नाही का, असा सवाल मनोज प्रधान यांनी उपस्थित केला. दरम्यान अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सुमारे 3.5 दिवस ठाणे महानगरपालिकेची महासभा आयोजित करून त्यावर चर्चा करण्यात आली. कधी नव्हे ते नवख्या नगरसेवकांनीही अर्थसंकल्पावर चांगले भाषण केले. शहरातील विविध समस्यांवर नगरसेवकांनी भाष्य केले आहे. या सर्व सूचनांचा समावेश सुधारित अर्थसंकल्पात करण्यात आला पाहिजे. मात्र ते शक्य होणार आहे का, यावर ठाणे महानगरपालिका महापौर आणि आयुक्तांनी भाष्य करावे, असे आवाहनही प्रधान यांनी केले आहे. धरणाचे काय करणार? ठाणे महानगरपालिकेनंतर स्थापन झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेकडून धरण विकसित करण्यात आले आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेकडून अर्थसंकल्पात साधी तरतूदही केलेली नाही. यावर आमच्या सर्वच नगरसेवकांनी सूचना केल्या आहेत. सध्या ठाणे महानगरपालिकेत सत्तेवर असलेले लोकच राज्यातही सत्तेवर आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारकडून धरण मंजूर करून आणावे, अशी सूचनाही मनोज प्रधान यांनी केली आहे. एक गोष्ट जी ठाण्याच्या नागरिकांना खऱ्या अर्थाने माहीत नसेल ती आज मला सांगायची आहे की ठाणे महानगरपालिका ही 1982 साली झाली, पण ठाणे नगरपालिका ही देशातली साधारण पहिली 1863 साली झाली. याचा संदर्भ मी अशासाठी देतोय की एक आपण तुलना करूया. 1982 मध्ये ठाणे महानगरपालिका झाली आणि 1992 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका झाली. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की गेले काही दिवस म्हणजे एक रेकॉर्ड या ठाणे महानगरपालिकेने केला की 3 दिवस महासभा चालली आणि अतिशय उत्कृष्ट अशा सूचना आमच्या सगळ्या तरुण नगरसेवकांनी, नवीन नगरसेवकांनी तसेच अनुभवी नगरसेवकांनी दिल्या. आजची ही महासभा संपली ती सकाळी 6 वाजता संपली. म्हणजे किती मेहनत आमचे सगळ्याच पक्षाचे नगरसेवक करत आहेत. आता मला 2 गोष्टी प्रामुख्याने आयुक्तांना आणि महापौरांना विचारायच्या आहेत. पहिले, तुम्ही जे बजेट 6,200 कोटी रुपयाचं दिलं आणि त्याच्यानंतर ज्या सूचना आमच्या नगरसेवकांनी मांडल्या, त्याच्यावर अभ्यास केलं, चांगली मांडणी केली, 3-3 दिवस बोलले, त्या सूचनांची काही अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे की नाही, हा एक. दुसरं, आज मी सकाळी पेपर वाचला तर बघितलं की नवी मुंबईनी आज त्यांचं बजेट सादर झालं. ते 6,700 कोटीच्या घरात गेला, 6,728 कोटी. मग मी जरा तुलना केली, थोडासा अभ्यास केला की गेले 10 वर्षात ह्या ठाणे महानगरपालिकेचं बजेट 2,400 कोटींनी वाढलं, नाही मला वाटतं 3,400 कोटींनी वाढलं. आणि त्याच कालावधीत नवी मुंबईचं बजेट 4,700 कोटींनी वाढलं. म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन कमी पडतंय. ज्या वेगाने आपण वाढायला पाहिजे होतं आपलं बजेट, त्या पद्धतीने वाढत नाही. दुसरं, जर तुलना या 2 महानगरपालिकांची करायची झाली
तर आपलं पॉप्युलेशन हे नवी मुंबईपेक्षा किमान 10 लाखांनी जास्ती आहे. आणि असं असताना पर कॅपिटा जर म्हटलं तर ते आपल्या किती पुढे आहेत ह्याच्यावरनं तुम्हाला कळेल. म्हणून मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगतोय की थोडा जोर तुम्ही आवकावर द्या, थोडा ग्राउंडवर आणखीन काम करा, जेणेकरून आम्हाला देखील वाटेल की ठाणे महानगरपालिका चांगलं काम करते.